उदाहरणं तर आमच्या बाबतीत अशी ऐकायला मिळाली की तितके दिवस आम्ही 50% त्यांची फी भरायचो कॉलेजची, मुलींची, खास मुलींच्या करता योजना आहेत, गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींच्या करता 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारे करता, आणि 50% रक्कम आमची त्या कॉलेजला गेली. परंतु राहिलेली 50% रक्कम पण तिच्या आईवडिलांच्याकडे भरायला नव्हती. ती मुलगी इतकी नाउमेद झाली, इतकी खचली की तिने एक चिठ्ठी लिहिली, माझ्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, मला वाढवलं, मला शिकवलं, मला घडवलं. आत्ता मला सरकारने 50% रक्कम दिलेली आहे पुढचं शिक्षण घ्यायला, परंतु राहिलेली 50% रक्कम देखील माझ्या आईवडिलांकडे नाही आणि त्यांचं दुःख मला बघवत नाही, म्हणून मी माझं स्वतःचं आयुष्य संपवते. आणि तिनं आत्महत्या केली. काय वाटलं असेल आपल्याला, काय वाटलं असेल त्यांच्या घरातल्या आईवडिलांना. म्हणून आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना पुढचं शिक्षण देण्याच्या करता जी 50% रक्कम देत होतो, कालच्या अर्थसंकल्पापासून पुढचं शिक्षण कॉलेजच्या घ्यायला 100% रक्कम राज्य सरकार देणार आहे. त्यामुळं शेवटी कुणाच्या पोटी जन्माला यायचं, कुणाच्या कुळात, कुणाच्या जातीत, कुणाच्या धर्मात ते आपल्याच्या हातात नसतं. आपल्या गरिबाच्या पोटी आलो तरी त्या मुलीला पूर्णपणे दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिला मिळवून देण्याचं काम आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं, ही गोष्ट लक्षात घ्या. ही आपली दुसरी एक महत्त्वाची योजना आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या महिलांना, आता काही महिला तुमच्यातल्या देखील गॅस सिलेंडर वापरत असतील ना, हात वर करा. गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिलांनी बऱ्यापैकी गॅस सिलेंडर वापरतात. आता ते गॅस सिलेंडर महाग झाले. आम्हाला काही जण म्हणतात आम्ही फिरत असताना की बाबा एवढे महाग झाले, आम्ही कसं करायचं, कसं जगायचं. आम्हाला सगळं देता येत नाही, परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत, लाईट पाणी मिळालं पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजेत, शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत, तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे, दफनभूमी झाली पाहिजे, गार्डन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे, ज्या मूलभूत गरजा, भाजी मंडई झाली पाहिजे. अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय. आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिलांना मदत म्हणून गॅस सिलेंडरची किंमत वाढली म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाउंटला दरवर्षी आम्ही देणार आहोत. 3 गॅस सिलेंडर.